8 मार्च रोजी कारंजा लाड तालुक्यातील लाडेगाव येथे जलतारा कार्यक्रम घेण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस उपस्थित होत्या। तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाडेगाव सरपंचा अर्चना चक्रनारायण, कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना वाशिम संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम सुवर्णा लाड, उपसरपंचा, ग्रामपंचायत सदस्या अर्चना ढवक, सीमा सवाई, वनिता कपाटे, सिंधू सुरजुसे, सचिन सवाई भोसले, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक वानखडे, शाहू भगत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी रोजगार हमी योजना वाशिम कार्यालयाचे कदम राऊत यांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी जलतारा विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले। लाडेगाव येथील शेत शिवारात स्वतः बैलगाडीने जाऊन जिल्हाधिकारी महोदयांनी अनेक महिलांसोबत श्रमदान केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल धोंगडे व आभार प्रदर्शन श्याम सवाई यांनी केले। यावेळी तलाठी अमोल वक्ते, मंडळ अधिकारी पवार, रोकडे, ग्रामसेवक, कृषी विभागाचे जटाळे यांच्यासह गावातील बहुसंख्य महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती। त्यांच्या निमित्त आम्ही सगळं असं बोलतो ना, महिलाला ताकद आहे, सगळं गोष्टी आम्ही महिलाकडे सांगतो। का बरं महिलाला सांगतो? यांचं उदाहरण काय होऊ शकतं हे गावात मला दिसते। आणि अजून एक चांगली गोष्टी आहे की यंग टीम, यंग जनरेशन, आता भरपूर ठिकाणी आम्ही हे बघतो की शेतकऱ्यांचा मुलं सुद्धा शेती बघायला जात नाही, शेतकरीचा मुला सुद्धा शेती बघायला जात नाही आणि शेतीला बिझनेस म्हणून बघायला 4 लाख 5 लाखांचा पगार प्रति महिना तसा पगार सोडून लोक शेती करतात। म्हणजे शेती पक्का बिझनेसच आहे, बरोबर आहे। पण आपला शेतकऱ्यांच्या मुलाला वाटत नाही की शेतीला बिझनेस म्हणून जाऊ, तर शेतीकडे बघू। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।